हॅलो. हॅलो ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. अनुभव शेअर करायचा होता. हा, करा ना ताई. कुठून बोलता सांगायचंय? हा ते बुरशी नाही का तिथं चाकण बर्गे वस्ती मधून बोलतेय. बरं बरं, काय अनुभवला ताई? म्हणजे नाही का माझी मम्मी कामाला जाते ना, तर मग आता मी 9वीत शिकते, तर मग माझ्या मम्मीला वेळ नसतो म्हणून माझी मम्मी म्हणली की हा. तूच शेअर कर म्हणून. अरे बापरे. आणि आई किती वाजता जाते कामाला? सकाळी 7 वाजता. बापरे. आणि येते किती वाजता? येते 8 वाजता नाही का, आणि मी पण स्वामी सेवा करते ना, म्हणून मम्मी म्हणली की मग तू कर. अरे वा वा वा. काय अनुभव आला? तुला आला की आईला आला? म्हणजे आईलाच आलाय. अच्छा, काय अनुभवलं बेटा? हा म्हणजे नाही का असं मूल होत नव्हतं ना, आम्ही दोघी बहिणी, मग मुलगा नव्हता होत. अच्छा तर अच्छा. मग आम्ही पहिले भाड्याच्या घरात राहत होतो ना, मग मम्मीला काही एवढं तेव्हा सेवेचं नव्हतं माहिती. मग नंतर आम्ही स्वतःच्या घरात राहायला आल्यावर मम्मीने स्वामी सेवा चालू केली. हा 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 हा. हा, तुमचे अनुभव बघूनच मम्मी स्वामी सेवेत आली ना. मग ते स्वामी चरित्र नाही का 3 अध्याय वाचायची आणि जप करायची अरे स्वामींचा. वा अरे वा. हा हा. हा, आणि मग अशीच ती सेवा करत राहिली. मग काही दिवसांनी नाही का राहिलं ना मग. हा. हा मग आता मग काय झालं? मुलगा झालाय का? हा, मुलगा झालाय. मग त्याचं नाव पण समर्थच ठेवलं ना. अरे वा. किती वर्षाचा आहे तो आता? तो आता 1 वर्षाचा झालाय. अरे वा. मग तुम्हाला मजा वाटत असेल छोटं बाळ आहे घरात. हा, आणि स्वामीवरती विश्वास होता ना मम्मीला शेवटपर्यंत पण, म्हणून मग बर. मम्मी म्हणली की त्याचं नाव पण समर्थच ठेवायचं. अरे वा. किती छान ग. आणि तू हा, काय करते आणि सेवा? मी नाही का पहिला अध्याय वाचायचे ना, पण आता तेवढं काही होत नाही, अभ्यास असतो म्हणून मग हा. जप करते. अरे वा. आणि तुझी बहीण केवढी आहे? ती आता 7वीत आहे. मग ती पण करते का सेवा? नाही, ती नाही करत, ती कधीतरी करते. अच्छा अच्छा. मग ती अभ्यासात कशी आहे? हुशार आहे, आम्ही दोघी पण हुशार आहे. अरे वा वा वा. हा, तिचा पहिला नंबर आला आता स्वामीच्या कृपेने. वा 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 वा. आणि मग बाळाला? हा. दरवेळेस दुसरा यायचा, आता तिचा पहिला आलाय. वा वा वा. किती छान. आणि बाळाला येतं का थोडंसं स्वामी समर्थ वगैरे बोलता? हा, म्हणजे ते आम्ही काल परवा एका पूजेला गेलतो ना घराच्या, ते तिथं स्वामींचा फोटो होता, तो नाही का त्याचं जाऊन पाया पडलं ना, आम्हाला दाखवतोय की इथं स्वामींचा फोटो आहे म्हणून. अय्या बघ ग, चिंपुकला. हा, तो पण अतिशय सुंदर आहे ना, आणि म्हणजे त्याला समजतं पण नाही का बोललेलं, तर स्वामींच्या पाया पडतो. अरे वा 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 वा. स्वामी कुठेच म्हणले की लगेच देवघराकडे जातो. हो. किती गोड हा, किती गोड ग. आणि मग त्याला कोण सांभाळतं दिवसभर? माझी आजी. आजी आहे का घरी? हा. अरे वा वा वा. खूप छान. आणि महत्वाचं ताई म्हणजे नाही का, आमच्या दिवेमध्ये नाही का रोज फुल तयार होतं. फोटो काढलेत तुम्ही? हा, तुम्हाला पाठवला ना व्हिडिओ. परत पाठव ना बेटा. हा, पाठवते. खूप दिवसापासून नाही का मी म्हणत होते मम्मीला की घरी होती तेव्हा शेअर कर म्हणून, पण मम्मी म्हणली की एवढंच काय करायचं नाही का, जरा मोठा अनुभव नाहीये. अरे मोठाच अनुभव आहे ना, एवढं मोठं बाळ झालं छान. हा मोठाच अनुभव आहे ना. आणि विश्वास होता स्वामींवर म्हणून झालं. खरंय, विश्वास तर पाहिजेच. विश्वास असल्याशिवाय काही होत नाही. आणि स्वामींची कृपेने एवढं स्वतःचं घर झालं, आता सगळं चांगलं झालंय, गाडी घेतली आपण. वा वा. किती छान. अजून छान छानच होत जाईल बघ. फक्त तुम्ही अभ्यास पण छान करा आणि स्वामींचा कमीत कमी जप तरी करा. हा, मी शेअर करते बेटा. हा, कधी जाईल हा अनुभव? बघू आता कधी येतो ते. बरं, आणि मी तुम्हाला पाठवलाय का तो व्हिडिओ पण, म्हणजे ह्याच्यामध्ये ऍड करा शेवटला. मला पाठव ना आता, लगेच पाठव. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.